बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी सुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीने महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 रद्द करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात प्राथमिक निवेदन सादर केले। आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे नेते तसेच स्थानिक नागरिक सहभागी झाले। समितीने म्हटले आहे की हे विधेयक लोकशाहीस बाधक असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर मर्यादा आणते आणि प्रामाणिक संघर्ष करणाऱ्यांचा आवाज दाबते। समितीने स्पष्ट इशारा दिला की सदर विधेयक रद्द न झाल्यास गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 2025 रोजी कोपरगाव येथे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल। या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील असा इशारा समितीने दिला आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। महायुती सरकारने जनतेचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, पत्रकारांचा, युवकांचा, विद्यार्थ्यांचा, आमच्या महिला भगिनींचा आणि सर्व वंचित घटक जे आहेत यांचा आवाज दाबण्याकरता एक जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी पाशवी बहुमताच्या जोरावर त्यांनी पारित केलं। मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षलवादाचा त्या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही करतोय सांगितलं, पण जे विधेयक बनवलं त्याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही। म्हणजे नक्षलवादाचं नाव करायचं आणि त्यानंतर सरकारच्या विरोधातला गावोगावचा, तालुका पातळीवरचा, शहर पातळीवरचा आवाज दाबायचा, याच्याकरता हे विधेयक या सरकारने आणलेलं आहे। म्हणजे विद्यार्थ्यांनी उद्या एसटी करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार, पासेस करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार, आमच्या महिला भगिनींनी रेशन करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार, आणि राजकीय पक्षांनी जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांकरवी अटक करायची तरतूद या विधेयकामध्ये केलेलं आहे। नक्षलवादाचं कोणी समर्थन करत नाही, पण तुमच्या कायद्यात जर हा शब्दच नाहीये तर हा कायदा जे कोणी विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना दाबण्याकरता कायदा आहे। पोलिसांना अमर्याद अधिकार या कायद्यामध्ये दिलेले, म्हणजे पोलीस तुमच्या घरात घुसून तुमच्या घराची विना वॉरंट त्या ठिकाणी तपासणी करू शकतात। 2 ते 7 वर्षाची शिक्षा आहे, अजामीनपात्र गुन्हे याच्यामध्ये दाखल होऊ शकतात, आणि ते कोणावर होऊ शकतात तर सामाजिक कार्यकर्त्यांवर होऊ शकतात, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतात। म्हणजे तुमचं म्हणणं काय, संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि या देशाने ते स्वीकारलं तेव्हा मध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा 2 बाजू त्या ठिकाणी निश्चित झाल्या, आणि जनतेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी सत्तेतून प्रश्न सोडवायचे आणि विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावर बोट ठेवून आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न त्या ठिकाणी व्यासपीठावर आणायचे। हीच भारताची राज्यघटना सांगते, आणि त्याच्यातून दडपशाही करायचा प्रयत्न या महायुती सरकारने या राज्यातल्या केलेला आहे। एकीकडे हे जाती जातीत भांडणं लावतात, मराठा समाजाला वेगळं सांगायचं, ओबीसी समाजाला वेगळं सांगायचं, आमच्या धनगर बांधवांना वेगळं सांगायचं, वंजारी बांधवांना वेगळं सांगायचं, आणि याच्यातून आपण जर पाहिलं तर सगळे समाज त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत। एवढा परिस्थिती आहे, लाडली बहिणाचे हप्ते देत नाहीत, 2100 देणार होते 1500लाच थांबले, कुठलंही काम त्या ठिकाणी ठप्प आहे। परवाच आमच्या एका कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी, प्रवीण शिंदे आज तिथं नाही, एक व्हिडिओ केला, आमचे राजेश मंडला इथे, निसर भाई, पोळ भाऊसाहेब, जितेंद्र रणशुरे, हे काय आम्ही काही महाविकास आघाडी म्हणून इथं आंदोलन करत नाही, तर या जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती जी आहे तिच्या माध्यमातून हे आंदोलन इथे आहे। आणि माझी नागरिकांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये आपण सुद्धा, आज नगरपालिका आहे, शास्तीचा मुद्दा येतो, कोणाच्या दारात गटार नसते, पाणी नळाला गढूळ येतं, आणि म्हणून जर नागरिक नगरपालिकेवर गेले तर त्यांच्यावर सुद्धा धडाधडा गुन्हे या ठिकाणी दाखल होऊ शकतात, असा जुलमी कायदा आहे। म्हणून माझे आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आव्हान आहे काही हा कायद्याचा विरोध त्या ठिकाणी केला पाहिजे। जरी महाविकास आघाडी सरकार पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, आमच्या राजकीय पक्षांच्या पुढाकारांनी याच्यामध्ये आम्ही आलो, तरी सुद्धा हे व्यासपीठ हे आपण खुलं ठेवलेलं आहे। जनसुरक्षा विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण हे प्राथमिक आंदोलन केलेलं आहे, आणि हा कायदा जर सरकारने मागे घेतला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपात आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये आंदोलन करायचं आहे। त्याच्याकरता नागरिकांना मी आवाहन करतो, या विधेयकाच्या विरोधात 13,000 हरकती आल्या, त्याच्यातल्या 9,500 हरकतीमध्ये हा कायदा रद्द करावा सरकारने अशी मागणी केली, त्याला सुद्धा या सरकारने हरताळ फासलेला आहे। त्यामुळं
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने जो अधिकार सर्वसामान्य नागरिकाला दिलेला आहे स्वातंत्र्याचा, त्याच्यावर गदा आणणारे हे सरकार आहे आणि या विधेयकाचा मी निषेध करतो. आणि आम्ही सगळे या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे. तुम्ही फक्त तुमच्या मार्फत आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचंय, एवढं आपण रवाना करा हे सांगतो. आणि 2 ऑक्टोबरला याच विषयावर पुन्हा या ठिकाणी आपल्याला आंदोलन करायचंय गांधी जयंतीच्या दिवशी, हे सुद्धा या निमित्ताने जाहीर करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सरकारने नुकताच पावसाळी अधिवेशनामध्ये जो जनसुरक्षा विधेयक हा कायदा, माझ्या हिशोबाने तर काळा कायदा आहे, हा जो कायदा या ठिकाणी सरकारने लागू केलाय, पारित केलाय, याचा सर्वप्रथम एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी जाहीर निषेध करतो. आणि सरकारला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर या ठिकाणी हा कायदा आपण रद्द केला पाहिजे, मागं घेतला पाहिजे. यासाठी आज सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आलेले. खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर स्वतंत्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा हा कायदा आहे. सर्वसामान्याने आंदोलन करू नये का, निवेदन देऊ नये का, मोर्चे काढू नये का, काय नेमकं सरकारला वाटतं? या ठिकाणी माझा सवाल आहे सरकारला, का सर्वसामान्याने आपल्या हक्क आणि अधिकारासाठी लढाई बंद करावी का, रस्त्यावर उतरू नये का? खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं तर या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा राजकीय संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, सगळ्यांवर या ठिकाणी बंधन येणार आहे. त्यांना या कायद्याला सामोरे जावं लागणार आहे आणि जेलमध्ये देखील टाकण्याची या ठिकाणी या कायद्यामध्ये तरतूद आहे. तर हा कायदा हा अमानुष कायदा आहे, काळा कायदा आहे. तर आम्ही फक्त सामाजिक कार्यकर्ते किंवा काही संघटनाच नव्हे तर मी संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून का आपण सर्वांनी रस्त्यावर उतरून या ठिकाणी या काळ्या कायद्याचा विरोध केला पाहिजे. आणि हा काळा कायदा जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही, हे सरकार धीट आहे, लवकर मागे घेणार नाही, तर सर्वसामान्य नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी या ठिकाणी रस्त्यावर उतरून हा कायदा रद्द झाला पाहिजे. याच्यासाठी मोठी लढाई आपल्याला यापुढेही लढावी लागणार आहे. एवढंच या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोपरगाव. आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आणि नेते कंपनी आहे ते या महाराष्ट्र सरकारने जे जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो कायदा आणलेला आहे, तो कायदा लोकशाहीला मारक आहे, आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे. तरी सदरचा कायदा त्वरित मागं घ्यावा. कारण आणीबाणीचा तुम्ही भरपूर निषेध केला, हे इक्वल टू आणीबाणीच आहे ना. म्हणजे जनसुरक्षा कायदा फक्त आणीबाणी याला म्हटलं नाही, जनसुरक्षा कायदा याला म्हटलेलं आहे. दुसरं काय आहे, आणीबाणीमध्ये विरोध करणं, डायरेक्ट न विचारता काही न करता जेलमध्ये टाकून दिलं, तसंच हे आहे. आम्ही समजा सरकार विरुद्ध एखादा शब्द बोललो किंवा आंदोलन केलं किंवा काही सत्याग्रह जरी केला तरी आम्हाला 2 वर्ष किंवा 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. कारण काय, तुम्ही सरकार विरोध निदर्शन केले आणि त्याला गोंडस नाव दिलं नक्षलवाद. हिंसाचाराला कोणी समर्थन करणार नाही. आणि आपली महाराष्ट्राची जनता तर एवढी शोषिक आहे. बरं, फडणवीसला सहन केलं ना, अजून सगळ्यांना सहन केलं, तरी पण काही कुठं हालचाल झाली का? तरी व महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये आणि जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा. अन्यथा यापेक्षा आता नेपाळचं उदाहरण द्यायला काही हरकत नाही. नेपाळमध्ये असंच झालं, त्या सरकारने अतिरेक केला, भ्रष्टाचाराचा अतिरेक केला, बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा अतिरेक केला. तिथं काय परिस्थिती झाली हे बघितलं तुम्ही. सुप्रीम कोर्ट सुद्धा जाळून टाकलं लोकांनी. पंतप्रधानांना ठेवलं नाही. तर इथं तर काय फडणीस काय हो, कोण आहे? हे जे शिवसेना उठली तर मग सगळं वाटोळ होऊन जाईल. पण आपल्याला काही तसं करायचं नाही. तरी पण जन सुरक्षा कायदा सरकारने त्वरित मागे घ्यावा ही त्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी जन सुरक्षा विधेयक नावाचा जो कायदा अस्तित्वात आला त्या संदर्भात आमची भूमिका घेऊन विरोध दर्शवण्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत. खरं तर ब्रिटिश शासनाने 1919 साली रौलेट ऍक्ट नावाचा काळा कायदा केला होता. आणि या काळ्या कायद्याचा उद्देशच असा होता की जे जे सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडतील त्यांना उचलायचं, जेलमध्ये टाकायचं. पण या देशातल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य देत असताना भारतीय राज्यघटनेची निर्मिती करून आम्हाला काही हक्क दिले, काही अधिकार दिले. आमची भूमिका मांडण्याचा जो अधिकार आहे तो जर मांडण्याच्या अधिकारावर जर गदा येत असेल
तर हा कायदा अत्यंत चुकीचा आहे. अर्बन नक्षलवादाच्या संदर्भात आज सगळेच बोलले. अर्बन नक्षलवाद मांडला. जर एखाद्या महाराजांनी असन किंवा एखाद्या विविध कार्यकर्त्यांनी असन बस स्टेजवर आम्ही एखाद्याला गोळ्या घालू अशी भाषा करणं, मग हा कोणत्या अर्बन नक्षलवादात निर्माण होतो? असा संगमनेरच्या मागच्या काळात झालेला आपण सगळ्यांनी अनुभवलेला विषय आहे. जर सर्वसामान्यांचे प्रश्न कोणीतरी बुद्धिजीवी व्यक्ती आपल्या बुद्धीच्या याच्यावर मांडत असन आणि ते जर दडपून टाकण्याचं काम जर सरकार करत असेल तर या कायद्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो. आज ही प्रत्येकाची जबाबदारी निर्माण झालेली आहे की आपण या सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडणं आणि ह्या कायद्याचा विरोध करणं. याच्याकरता सगळे आलात. पुढे भविष्यात या कायद्याचा विरोध करण्याकरता सगळ्यांनी एकत्र यावं आणि या सरकारला हा कायदा मागे घेण्याकरता आग्रह करावा. नाही जर आग्रह झाला तर रस्त्यावरची लढाई ची तयारी ठेवावी. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या विरुद्ध आता संदीपरावांनी सांगितले 13,000 हरकती, आम्ही सुद्धा त्या ऑनलाईन हरकती नोंदवलेल्या होत्या. पण तो जो कायदा आणलेला आहे, कायदा आणण्याची सरकारला गरज का पडली? सरकार म्हणतं अर्बन नक्षल म्हणून आम्ही कायदा आणला. पण रासुका सारखा कायदा असताना देशात भारतीय दंडविधान याच्यात अनेक 3 कायदे आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा कायदा असताना हा कायदा आणण्याची गरज का पडली? ह्या कायद्याकडे जर पाहिलं तर हा कायदा आहे जो कोणी रस्त्यावर सरकारच्या विरोधात येईल किंवा प्रतिक्रिया देईल त्याला अटक केल्यानंतर त्याला 7 वर्ष शिक्षा आहे. परंतु भारतीय दंडविधान संविधान मध्ये जर असा एखादा आरोपी अटक केला तर त्याच्या घरच्यांना सांगितलं जातं का तुझ्यावर अशा प्रकारचा गुन्हा आहे, तो जिल्हा कोर्टात आहे, त्याच्या घरच्यांना कल्पना दिली जाते. पण ह्या कायद्यात जर अटक केलं तर त्याच्या विरुद्ध दाद कुठं मागायची याचा सुद्धा उल्लेख नाही. का जिल्हा कोर्टात जायचं, का हायकोर्टात जायचं, का सुप्रीम कोर्टात जायचं? म्हणजे हा सरळ सर या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल आहे. म्हणजे हळूहळू स्लो रीतीने. आणि आता राजा म्हणून सांगितलं नेपाळमध्ये काय झालं. नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आली, तिथला तरुण रस्त्यावर उतरला, पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी. हा, माजी पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी घरात. देवेंद्र फडणवीस सरकारला एक गोष्ट निश्चित सांगतो, हे आंदोलन आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरतो. आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरू तो निश्चित हा कायदा आमच्यासाठी असं समजतो. कारण ह्या मनोवादाविरुद्ध जर सर्वात प्रथम जर कोणी लढत असेल रस्त्यावर तर आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते. काल पण त्यांची आमची लढाई काल बी त्यांच्या बरोबर होती, आज बी आहे आणि उद्या बी आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये 95 साली ताडासारखा कायदा होता, ताडासारखा कायदा मागे घेतला. म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारला आमची निश्चित विनंती का हा कायदा मागा जर नाही घेतला तर जनप्रक्षोभ होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची राहील. नेपाळचं उदाहरण घ्या, बांगलादेशचं घ्या, अफगाणिस्तानचं घ्या, पाकिस्तानचं घ्या, श्रीलंका घ्या. भारतात लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. आम्ही तो कधीही आंबेडकर आणि खपवून घेणार नाही. आणि त्याच्यासाठी काल पण आम्ही रस्त्यावर होतो, आज बी रस्त्यावर आहे आणि भविष्यात सुद्धा रस्त्यावर कधी पण उतरणार. त्यांनी कोणताही कायदा करा, आम्हाला गुन्हेगार म्हणून ठरवा, पण त्याच्यावरची लढाई आमची निश्चित चालू राहील. एवढं बोलतो. जय भीम, जय भारत. का सर्व क्षेत्रातील जे सामाजिक कार्य करणारे जे लोक आहेत त्यांची गळचेपी करण्यासाठी हा कायदा आहे. या कायद्याला आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध आहे. कारण उद्या जर एखादी समस्या असली, आपल्याला जर कुठं मांडायची असेल तर आपण मांडू शकत नाही. कारण हा कायदा अन्यायकारक जो कायदा आहे, या कायद्यामुळं आपल्यावर हे गदा येणार आहे या कायद्याची. तर आपण सर्वांनी या कायद्याचा विरोध करणं जरुरी आहे. सर्व पक्ष राजकारण वगैरे सोडून आपण खरंच या गोष्टी करता आपण एकत्र येऊन समोर येणं जरुरी आहे. माझ्यासारखा सामान्य माणूस, मी काही कुठल्या पक्षाशी संबंधित नाही, परंतु मी सामाजिक कार्य करत असताना माझी भूमिका प्रखर मांडत असतो. मी पाणी प्रश्न करता आंदोलन केलं, सर्वांना माहीत आहे. मी एक समस्या म्हणून त्याच्याकडे बघितलं, मी कुठलाही पक्ष वगैरे बघितलं नाही. पण जर आमच्या सारख्यांना सुद्धा जर असा त्रास होणार असेल पुढं, तर आपल्यासारख्या सर्व लोकांनी या कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला पाहिजे आणि या कायद्याचा मी निषेध करतो. जनसुरक्षा हे नाव जरी अत्यंत गोंडस वाटलं तरी त्या पाठीमागून राज्य सरकारचा अत्यंत
चुकीच्या पद्धतीने आपल्या सर्व तमाम सामान्य व्यक्तींवरती हा मोठा वार मानला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा त्यांनी आणि मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. तो मांडत असताना त्यांनी या ठिकाणी सूचित केलं की नक्षलवादाच्या विरोधात हा कायदा आपण पुढे आणतो आहे म्हणून. महाराष्ट्र राज्यातील नक्षलवादाला कुणीही पाठीशी घालत नाही, परंतु नक्षलवादाच्या आडून ह्या कायद्याच्या जो परिपत्रक आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद हा शब्द नाही, व्यक्ती आणि संघटना असा सर्वसार त्याच्यावरती उल्लेख केलेला आहे. म्हणजे सामान्य व्यक्ती आणि संघटना ह्या ज्या ज्या रस्त्यावरती येऊन राज्य सरकारचा निषेध करतील, त्यांच्या विरोधात बोलतील, त्यांच्या विरोधात हा कायदा प्रबळपणे याचा वापर केला जाणार आहे. म्हणून अत्यंत दुर्दैवाने महाराष्ट्र राज्याच्या तमाम जनतेला या कायद्याच्या माध्यमातून वेठीस धरणं आणि त्रास देणं हा राज्य सरकारचा कुटील डाव या ठिकाणी सुरू आहे. म्हणून मी आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वतीनं आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारचा धिक्कार करतो आणि हा कायदा त्यांनी अत्यंत नम्रपणे मागे घ्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरून ही लढाई अत्यंत ताकदीने लढू असा गर्भित इशारा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कायदा या कायद्याला विरोध करण्यासाठी आज तहसील कचेरीवर जो मोर्चा आणलेला आहे त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आज मी इथे उभा आहे. हा जन सुरक्षा कायदा हा जनतेची सुरक्षा करण्यासाठी नसून हा भारतीय जनता पार्टीची सुरक्षा करण्यासाठी हा कायदा बनवलेला आहे आणि याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागणार आहे. का तर इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी, राजूभाऊंनी सांगितलं, आणीबाणी लागू केली, आणीबाणीमध्ये पत्रकारांना कोणाला हात टाकायचा अधिकार आणीबाणीने दिलेला आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी सुरक्षित करण्यासाठी कायदे बदलत असाल तर भारतीय जनता पार्टीला जाळून टाकण्याची भाषा जनता केल्याशिवाय राहणार. तसं फडणवीस साहेब या कायद्याच्या भविष्यात तुम्हीच पहिले बळी ठरतील याची जाण ठेवावी आणि मग कायदा करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.